राज्यातील एसटी कामगार संघटना पुन्हा एकदा आंदोलनाच्या तयारीत आहे आणि यावेळी या आंदोलनाची नेमकी काय भूमिका आहे, कुठल्या मागणीसाठी किंवा कुठल्या कारणासाठी हे आंदोलन केले जात आहे या संदर्भात बोलण्यासाठी आता आपल्या सोबत एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे आहेत। संदीपजी, काय तुम्ही पुन्हा एकदा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे आणि 27 तारखेपासून तुम्ही आंदोलन करतात, नेमकं काय कारण आहे हे आंदोलन करण्यामागचं? या आंदोलनाचं स्वरूप जरा वेगळे की कामगारांच्या हक्काची आणि जिव्हाळ्याची कामगारांसाठी चालवलेली जी एसटी बँक आहे ते एसटी बँकेवरती सदावर्तेंनी कब्जा केला आणि सदावर्तेंच्या ताब्यात ही बँक गेल्यापासून बँकेचं अक्षरशः वाटोळ झालेलं आहे। एसटी कामगारांना आता कर्ज मिळत नाही आहे, मुलामुलींची लग्न आहेत, औषध आहे, दवाखाना आहे, परंतु कर्ज मिळत नाही आहे। मात्र सदावर्तेंनी दुसऱ्या बाजूनी ही बँक मोडून काढण्याचा सपाटा लावलेला आहे। कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार या बँकेमध्ये झालेला आहे। याच्यावरती आम्ही कृती समितीच्या वतीने एक मोठं आंदोलन केलं होतं सहकार आयुक्त कार्यालयावरती। सहकार आयुक्तांनी हायपॉवर कमिटी शहाजी पाटलांची नेमली। या शहाजी पाटलांनी जी कमिटी नेमली त्या कमिटीने सगळे रिपोर्ट्स निगेटिव्ह दिलेले असताना सुद्धा अजूनपर्यंत संचालक मंडळावरती कारवाई होत नाही। त्यांच्यावरती कारवाई व्हावी, नुसती कारवाईच नव्हे, बरखास्तीच नव्हे तर त्यांच्यावरती फौजदारी कारवाई व्हावी म्हणून येत्या 27 तारखेला आम्ही सहकार आयुक्त पुणे इथल्या कार्यालयावरती आम्ही धडक मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। मात्र ज्या पद्धतीने शहाजी पाटलांची जी समिती नेमली होती त्याचा चौकशी अहवाल सुद्धा आता समोर आलेला आहे, काय नेमका या चौकशी अहवालातून सदावर्तेंवरती आणि जयश्री पाटलांवरती काय नेमका ठपका ठेवण्यात आला? 28 प्रकारचे रिपोर्ट्स होते, 28 तक्रारी आमच्या होत्या। 28च्या 28 तक्रारीमध्ये सदावर्तेंचं पॅनल दोषी आढळलेलं आहे। किंबहुना त्यांनी जो अभिप्राय शेवटी जो दिलेला आहे त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे की जर अशाच प्रकारे बँकेचं कामकाज जर चालू राहिलं तर भविष्यात ही बँक अडचणीत येण्याची शक्यता नाकारता येत नाही। या संचालकांच्या वरती कडक कारवाई करावी अशा प्रकारचा रिपोर्ट शहाजी पाटलांनी दिलेला आहे। मला तर कंप्लीट माहिती आहे, अगदी गोपनीय माहिती आहे की आरबीआयकडे हे संचालक मंडळ बरखास्तीचा सुद्धा प्रस्ताव माननीय सहकार आयुक्तांनी पाठवलेला आहे, परंतु अजूनपर्यंत का त्यांच्यावरती कारवाई होत नाही याचं गौड बंगाल मात्र आम्हाला कळत नाही आहे। आता या आंदोलनाच्या माध्यमातून तुमची नेमकी मागणी काय असणार आहे? आमच्या आंदोलनातून मागणी हीच आहे, ही आमची बँक आहे, ही काय सदावर्तेंच्या पिताश्रींची बँक नाही आहे। तेव्हा 1-1 लाख रुपयाचे ते आयफोन द्यायचे संचालकांना किंवा ज्या बँकेत कर्ज मिळत नाही त्या बँकेमध्ये 50,000 रुपये प्रत्येकी 4 दिवसापूर्वी लागलेल्या कामगारांना सुद्धा बोनस दिलेला आहे आणि 75,000 रुपयाचे इन्सेंटिव्ह जी बँक लॉसमध्ये आहे, ज्या बँकेला हक्काचा डिव्हिडंड मिळत नाही त्या बँकेमध्ये 75,000 प्रत्येकी देण्याची उधळण अगदी मुक्त हस्ते चाललेली आहे आणि त्यामुळे त्यांच्यावरती कारवाई जर नाही झाली तर मग आम्ही आत्मदहनाचा त्या ठिकाणी इशारा देणार आहोत। 27 तारखेला माननीय सहकार आयुक्तांनी हे संचालक मंडळ बरखास्त केलं पाहिजे, या संचालकावरती फौजदारी गुन्हे दाखल केले पाहिजे आणि सदावर्ते आणि सदावर्तेंच्या सौभाग्यवतीला सुद्धा त्या ठिकाणी अटक झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आमची आहे। तर एसटी कामगार संघटनेची मागणी आहे की जे एसटी बँक आहे या बँकेवरती असणारं संचालक मंडळ तात्काळ बरखास्त करावं आणि त्यासोबतच सदावर्ते आणि जयश्री पाटील यांच्यावरती कारवाई करावी या मागणीसाठी येत्या 27 तारखेला एसटी कामगार संघटनेच्या माध्यमातून सहकार आयुक्त कार्यालयाबाहेर आंदोलन केले जाणार आहे। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।